ही मँगो कुल्फी खायला खूपच क्रीमी आणि टेस्टी लागते। घरी अगदी कमी साहित्यात बनवू शकता। मँगोचा नैसर्गिक स्वाद आणि कुल्फीचे क्रीमी टेक्स्चर यामुळे ही कुल्फी सगळ्यांना आवडेल। चला तर बनवूया मँगो मटका कुल्फी। तर सगळ्यात अगोदर मँगो कुल्फी करण्यासाठी 1 लिटर दूध कढईमध्ये घालायचे। तुम्ही कोणतेही दूध घ्या, गाईचे दूध घ्या, म्हशीचे दूध घ्या या पुड्याचे दूध घ्या, कोणतेही दूध घेतले तरी काहीही हरकत नाही। दूध बॉईल झाले की यात लगातार चम्मच फिरवत राहायचा आणि 30% दूध आटवून घ्यायचे। तोपर्यंत दुसरी प्रोसेस करू। येथे मी 1 आंबा घेतला। आंब्याची साल किसणीने काढून घ्यायची। आंब्याची साल काढून झाली की आंबा कापून छोटे स्लाइस करून घ्यायचे। आता आंब्याचे स्लाइस थोडा वेळ पुरते साइडने ठेवूया। आता दूधही आपले 30% आटले आहे। आता काय करायचं, यात घालायची 70 ग्रॅम साखर। आता साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आणि दूध थोडंसं घट्टसर करायचं। आता दूध बघा, दूधही छान घट्टसर झालं। दुधाची थिकनेस एवढी ठेवायची। आता गॅस बंद करू आणि दुधाचं मस्त गाढ मिश्रण थंड होऊ देऊ। आता आंब्याचे केलेले स्लाइस मिक्सर पॉटमध्ये घालायचे आणि थंड झालेलं दुधाचं गाढ मिश्रण या आंब्याच्या स्लाइसमध्ये घालायचं आणि फ्लेवरसाठी थोडं यामध्ये जायफळ किसून घालायचं। आता कुल्फीचं साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं। आता बघा, कुल्फीच्या पेस्टची थिकनेस एवढी ठेवायची। आता कुल्फीचे मिश्रण या मटक्यामध्ये भरून घेऊ। आता वरून लावायचा फॉइल पेपर। आता ॲल्युमिनियम फॉइल लावलेली मटका कुल्फी 9 ते 10 घंटे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता मटक्यातली मँगो कुल्फी बघा, 9 ते 10 तासात किती मस्त सेट झाली। मी तुम्हाला ॲल्युमिनियम फॉइल काढून दाखवते। बघा किती क्रीमी आणि टेक्स्चर तर बघा किती स्मूथ झालेला आहे। या मँगो कुल्फीला नॅचरल कलर आहे। तुम्ही पण ही रेसिपी या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा आणि तुमची मँगो कुल्फी कशी झाली तर फोटो काढून मला नक्की पाठवा। व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा। राधे राधे।